पीक विम्याबद्दल सरकार करते शेतकऱ्यांची फसवणूक. आमदार नितीन देशमुख. सरकार धरते पीक विमा कंपनीला पाठीशी. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना धरले. आमदार नितीन देशमुख यांनी धारेवर. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्यासोबत बोलताना केला सवाल की आपल्याकडे कुठलेही पंचनामे सादर नाही झालेत, त्यामुळे पंचनामे केले नाही असं गृहीत धरून त्याचा 100% शेतकऱ्यांना मोबदला मिळाला पाहिजे. गेल्या आठवड्याभरात बाळापूर व पातूर येथे पीक विमा कंपनीचे अधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी व संलग्नित अधिकाऱ्यांसोबत आमदार नितीन देशमुख यांनी बैठक घेतली. पण सदर दोन्ही ठिकाणी बैठकीला पीक विमा कंपनीचे अधिकारी, कर्मचारी मुद्दाम गैरहजर होते, कारण त्यांनी मागच्या वर्षीचा शेतकऱ्यांचा कुठल्याही प्रकारे पंचनामे केले नाहीत. म्हणून बाळापूर येथे पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर जिल्हा कृषी अधिकारी यांनी पोलीस स्टेशन बाळापूर येथे तक्रार नोंदवली व त्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर फिर्यादीने बनावट पंचनामे सादर केले. आता आमची मागणी आहे, फिर्यादीला सह-आरोपी केला पाहिजे, कारण फिर्यादीने बनावट दस्तऐवज करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.